इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील पंजाबी कॉलनी परिसरात वायफाय सेवा देणाऱ्या जसप्रीत नावाच्या युवकावर 3 महिन्यांपूर्वी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील फरार आरोपी करण राजपूत आणि सुमित डोलारे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. घटनेत जसप्रीत हा आपल्या परिचित रणजित सिंह सिद्धू याच्यासोबत पंजाबी कॉलनी चौकातून जात असताना रस्त्यात आडवी उभी असलेल्या कारमुळे अडथळा निर्माण झाला. जसप्रीतने गाडी हटवण्यास सांगितल्यावर कारमधील करण राजपूत आणि विनोद राजपूत आणि सुमित डोलारे या तिघांनी वाद घालत त्याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. दरम्यान हस्तक्षेप करणाऱ्या विनोद चौहानवरही वार करण्यात आले, ज्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात यापूर्वी विनायक अनिल राजपूत आणि विपिन शर्मा यांना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले होते. मात्र करण राजपूत आणि सुमित डोलारे हे दोघे फरार होते. गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे करण राजपूत हा अंबरनाथ परिसरात लपल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि पोलीस निरीक्षक तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश काळे, उपनिरीक्षक विलास मालशेटे तसेच पोलीस अंमलदार सुभाष सूर्यवंशी, किशोर काळे, प्रशांत धुळे आणि जितेंद्र चौधरी यांच्या पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल बडे करीत आहेत. 3 जुलाई की घटना है, रात की. उस दिन करण राजपूत, विनायक राजपूत, करण डोलारे और उनके साथियों ने गाड़ी का हॉर्न क्यों बजाया, इसके ऊपर से झगड़ा करके रणजीत सिंह सिद्धू करके आदमी को जान से ठार मारने का प्रयत्न किया था. उसमें वो जख्मी था. उसमें से जो करण राजपूत है और सुमित डोलारे ये मिल नहीं रहे थे, फरार थे. तो उनको हमारे डीबी टीम ने रात को अरेस्ट किया है. उनको 4 दिन का पुलिस कस्टडी मिला है और आगे की जांच शुरू है. आरोपियों के इससे पहले कोई गुनाह दर्ज है? इसके ऊपर दोनों के ऊपर भी गुने, इसके पहले भी गुने उन्होंने किए थे बॉडी ऑफेंस के. उनकी भी जांच शुरू है और उसके ऊपर हम आगे कार्रवाई कर रहे हैं.